अरे थांबा थांबा, यूट्यूबमुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये गेलात का? खरंच? बरोबर. तुम्ही डिप्रेशनमध्ये जाणारच, कारण तुम्हाला माहीतच नाही की यूट्यूबमध्ये काय होतं काय नाही होत आहे. आपण का मागे आहोत आणि आपण पुढे का नाही जात आहे. तर त्यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये नक्की असणार, मला तर वाटतंच आहे. तुम्हाला सांगू, मी सुद्धा डिप्रेशनमध्ये गेली होती. मी साधारण तुम्हाला सांगते, 2025 जुलैच्या 2025मध्ये मी डिप्रेशनमध्ये गेली होती. आणि तुम्हाला सांगू, 30 जुलैला माझा बड्डे होता. आणि 24 तारखेपर्यंत की 23 तारखेपर्यंत, जुलैच्या 23-24 तारखेपर्यंत एवढं छान मला सुपर थँक्स आणि मेंबरशिप गिफ्ट भेटत होते. खूप छान भेटत होते. आणि मी विचार केला की आता माझा बड्डे येतोय आणि आता माझ्या बड्डेला पण खूप छान माझे भाऊ बहीणचे पण सगळेजण मला सपोर्ट करतील, खूप छान मला सपोर्ट भेटेल. मी खूप छान अशा विचारामध्ये होती. पण 25 तारखेला, बरोबर जुलैच्या 25 तारखेला माझं चॅनल डिमॉनिटाईज केलं. आता यूट्यूबचं मला काय माहीतच नाही. आता 2 वर्ष झालेत मला यूट्यूबमध्ये. आणि जोपर्यंत आपल्याला शिक्षा भेटत नाही तोपर्यंत काय आपल्याला समज येतच नाही. आणि माझ्यासोबत पण हीच घटना घडलेली आहे की झालं माझ्याकडून काहीतरी अशा चुका झाल्या आणि माझं चॅनल डिमॉनिटाईज झालं. एवढं वाईट वाटलं मला, एवढं वाईट वाटलं मला. मी सांगू नाही शकत तुम्हाला की मी मेहनत करून मी 2-2, 3-3 वाजेपर्यंत रात्रीचे लाईव्ह घेऊन मी माझं चॅनल मोनोटाईज केलं आणि तेच मोनोटाईज चॅनल डिमॉनिटाईज झालं. 25 जुलैला माझा चॅनल डिमॉनिटाईज झाला. त्याच्या अगोदर 23 तारखेला माझा त्या महिन्याचा मला पेमेंट आला होता. तर तुम्हाला सांगू, मी सुद्धा डिप्रेशनमध्ये गेली होती. त्याचं कारण हेच आहे, यूट्यूब. आपण पहिला यूट्यूब चॅनल ओपन करतो, मग आपण विचार करतो मॉनिटाईज करायचा, आणि मग मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला पेमेंट येणार. पण ह्या सगळ्या गोष्टी खायच्या गोष्टी नसतात. यूट्यूबमध्ये यायचं म्हटलं ना, तर जोपर्यंत आपलं चॅनल मॉनिटाईज होत नाही तोपर्यंत आपल्याला पेमेंट काय येत नाही. मग भले तुम्ही किती पण प्रयत्न करा, मॉनिटाईज झालंच पाहिजे चॅनल. तर त्याच्यासाठी मी रात्रीचे 3-3 वाजेपर्यंत, कधी 2-2:30 वाजेपर्यंत मी लाईव्ह घेऊन मी माझं चॅनल मॉनिटाईज केलं. आता साहजिकच आहेत की मला व्हिडिओ बनवून तर मला वॉच टाईम माझा वाढत नव्हता. शॉर्ट व्हिडिओ बनवून सुद्धा माझा वॉच टाईम वाढत नव्हता. तर एकच उपाय असा होता की लाईव्ह. तर लाईव्हमुळे मी माझा वॉच टाईम पूर्ण केला. तुम्ही सुद्धा लाईव्ह घेऊन तुमचा वॉच टाईम पूर्ण करू शकता. मॉनिटाईज झाल्यानंतर मग तुम्ही प्रयत्न तुमचे चालू ठेवू शकता. पण तुम्हाला लवकरात लवकर जर समजा चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर खरंच लाईव्ह घ्या, वॉच टाईम लगेच वाढेल. आणि मी आहे ना, आता तुम्हाला डायरेक्टली बोलणार आहे की मी असं बोलणार नाही की हां पुढे बघा, मी पुढे सांगतेच आहे, मी पुढे असं करणार नाही, बिलकुल नाही. मी तुम्हाला डायरेक्टली सांगणार आहे की यूट्यूबमध्ये काय काय घटना घडतात आणि आपण काय सावध राहिलं पाहिजे. यूट्यूबमध्ये ना, पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जर समजा यूट्यूब चालू करायचं असेल आणि यूट्यूबमध्ये आपल्याला सक्सेस राहायचं असेल तर खरंच मी तुम्हाला सांगते की दुसऱ्या लाईव्हचा विचार न करता आपण आपल्या लाईव्हचा विचार करावा, आपण आपल्या चॅनलचा विचार करावा. कारण दुसऱ्यांच्या लाईव्हचा विचार केला, दुसऱ्यांच्या लाईव्हमध्ये असं घडतंय तसं घडतंय, हे माझ्यासोबत पण झालेलं आहे. मी तुम्हाला सांगते, कारण मी सुद्धा लाईव्ह घेते. मग नंतर काही लेडीज म्हणा, काही जेंट्स म्हणा आपल्या लाईव्हमध्ये येतात. आपल्या लाईव्हमध्ये जे माणसं आहेत ते त्यांच्या पण लाईव्हमध्ये जातात. मग ह्या घटना तिकडच्या तिकडच्या असं करता करता कधी कधी असे वादविवाद होतात. दुसरी गोष्ट असं पण होतं की एक प्रकारचा जळणपणा पण असतो, आणि तो साहजिकच आहे, होतोच. म्हणजे आपण विचार करतो की यार मी नाही ह्याच्यावर जळत, यार मी नाही ह्याच्यावर जळत, असं नाही नाही, तसं नाही आहे बिलकुल. काही ना काहीतरी असं असतंच की जळणपणा असतंच. यूट्यूब म्हटलं ना तर हे प्रकरण आहेच. आता तुम्ही लाईव्हमध्ये बघतच असाल. आता काही लोक जर लाईव्हमध्ये जातात तर त्यांना माहिती आहे की किती घाणघाण कमेंट येतात. एका बाईला
एवढे घाण कमेंट येतात, एवढे घाण कमेंट येतात. आता त्या बाईच्या जागी जर समजा पुरुषसुद्धा असला ना, तरी पण तुला काही कामधंदे नाहीत का रे, कशाला यूट्यूब झालं, जा ना बायकोला सांभाळ ना, असं सांभाळ ना, तसं सांभाळ, हे सुद्धा बोललं जातं त्या माणसाला. तर या गोष्टी ऐकून सुद्धा आपण आहे ना स्वतःला म्हणजे असं कमी समजतं की नाही यार, मी आता यूट्यूबमध्ये पुढे नाही जाऊ शकत, यूट्यूब बंद करू का मी, की काय करू काय नाही करू, आपल्याला हा प्रश्न पडतो. आता उदाहरणार्थ राहिला माझा पण प्रश्न की माझा चॅनल डिमॉनिटाईज झाला होता 25 जुलैला. आणि मी विचार केला होता, कारण 30 तारखेला तर माझा बड्डे होता, आणि मी विचार केला होता वाव, आता माझा बड्डे येणार आहे, मला मस्त छानपैकी सुपर थँक्स होतील, मस्त मेंबरशिप गिफ्ट होतील. आणि 22 तारखेला माझा यूट्यूबचा एक पेमेंट येऊन गेला होता. तर मी म्हटलं की वाव छान मस्त, आता ना खूप छान लाईव्ह घ्यायची, खूप छान बोलायचं, इकडचं तिकडचं विचार न करता आपण आपल्या चॅनलकडे विचार करायचा. पण शेवटी 25 तारखेला माझा चॅनल डिमॉनिटाईज केला होता. त्याचं कारण माझीच चूक होती. कारण मी एकदा गेली होती थिएटरमध्ये पिक्चर बघायला, छावा पिक्चर बघायला गेले होते, आणि त्या छावा पिक्चरचे मी व्हिडिओ टाकले होते. तर कॉपीराईट आले होते मला. पण ते कॉपीराईटचं मी सगळं क्लिअर केलं होतं, सगळी गोष्ट क्लिअर केली होती. पण नंतर मध्यंतरी असं काही आलं होतं की यूट्यूबने की AIचं आलेलं आहे, त्यानुसार सगळे तुमचे चॅनल बघितले जातील आणि सगळं चेक केलं जाईल. काही 3 कॉपीराईटच्या वरती काही असेल तर तुमचा चॅनल डिमॉनिटाईज होईल. शेवटी माझा चॅनल डिमॉनिटाईज झालाच. मी एवढी डिप्रेशनमध्ये गेली. मी विचार केला यार, मी आता काय करू. माझी मैत्रीण तर तुम्हाला माहितीच आहे लाईव्हमध्ये, सीमा. तिच्यासोबत तिचं आणि माझं ना एकदम कनेक्शन खूप वेगळं आहे. त्या टायमाला ना मी खूप डिप्रेशनमध्ये गेली होती, आणि त्या दिवशी ना मी जेवली पण नाही. मग मी विचार केला आता काय करायचं. मग मी बघितलं माझी लाईव्ह बंद झाली आहे का. मग मी म्हटलं नशीब माझी लाईव्ह बंद नाही झाली. मी म्हटलं की त्या रात्री मी लाईव्ह घेतली. लाईव्ह घेतल्यानंतर एकदम व्यवस्थित गेली लाईव्ह. मी म्हटलं की लाईव्ह चालू आहे, बघू म्हटलं. आता मला यूट्यूबचं काय माहीतच नाही ना, तर मी विचार केला बघू आता ह्याच्या पुढे काय होतं आहे, लाईव्ह आपण घेत राहूया. नंतर मला मेल आला यूट्यूबकडून की तुम्हाला पूर्ण 4000 वॉच टाईम पूर्ण करावं लागेल. पहिली गोष्ट, जेव्हा आपण पहिला मोनोटाईज करतो तेव्हा 3000 वॉच टाईम नंतर आपल्याला हाफ मोनोटाईज तरी भेटतो. पण या टायमाला मला 4000 वॉच टाईम पूर्ण करावे लागले. त्याच्यासाठी मी लाईव्ह येत होती. मग त्याच्यानंतर मला म्हणजे सांभाळायला माझी मैत्रीण तर होतीच, सीमा. तर मग तिच्यासोबत मी डिस्कशन करायची, सीमा माझ्यासोबत डिस्कशन करायची, बोलायची अगं स्वातीताई असं नको करू, तू घे लाईव्ह घे, मी येते. तिने ना मला एवढी साथ दिली की ती मला ना म्हणजे असं बोलत होती, नाही तू लाईव्ह घे. मी कधी कधी ना लाईव्हला येत नव्हती, तर ती मला बोलायची की लाईव्ह घे. मी लाईव्ह घ्यायची, आणि लाईव्ह घेता हळूहळू खरंच असं एक दिवस आला ना की 4000 वॉच टाईम पूर्ण होत आले होते. 4000 वॉच टाईम पूर्ण झाले. आणि त्या दिवशी पण माझा मग दुसऱ्या दिवशी मी बघितलं की चॅनल माझा मोनोटाईज होतो आहे का, पण नाही झाला. आणि मग 1 आठवड्यानंतर ती डेट होती, म्हणजे जी मला डेट दिली होती यूट्यूबने की या तारखेला तुमचं मोनोटाईज होऊन जाईल चॅनल. मी त्या तारखेची एवढी वाट बघत होती की काय सांगू. आणि शेवटी ती तारीख आली, आणि मी सारखी बघते, 5-5 मिनिटांनी बघते की झाला का चॅनल मोनोटाईज झाला का. मग मी एकदा निगेटिव्ह थिंकिंगमध्ये पण गेली होती की नाही काय होणार नाही, मला नाही वाटत काय होईल का, बघू आता, नाही झालं तर जाऊ दे म्हटलं. विचार केला की पुन्हा नवीन चॅनल ओपन करू, आणि मग त्याच्यानंतर आपण लाईव्ह घेऊन आपण आपला वॉच टाईम पूर्ण करूया म्हणून. पण 4 वाजता, बरोबर 4 वाजता की 5 वाजताच्या दरम्यान मी बघितलं, आणि माझा चॅनल मोनोटाईज झाला होता. मला एवढं बरं वाटलं. पण नंतर मी विचार केला की यापुढे मी अशी काही चूक करणार नाही की यूट्यूब माझं डिमॉनिटाईज करेल म्हणून. पण शेवटी मॉनिटाईज झालं.
तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे. मी तुम्हाला म्हणजे माझं सांगण्याचा उद्देश असा आहे की काही ना काहीतरी असं असतं की आपल्यासोबत घटना घडलेल्या असतात. तर आपणच काहीतरी चुका करतो. कधी कधी आपल्यालाच आपल्या चुका आहे ना आपल्याला समजून येत नाहीत की आपण काय चुका करतो काय नाही करत. मग त्याच्यामुळे तर आपल्याला शिक्षा भेटणं तर साहजिकच आहे. पण शिक्षा भेटली आणि आपण सोडून दिलं यूट्यूब, हे चालत नाही ना. हे चांगलं पण नाही. शेवटी आपणच हार मानतो, बरोबर की नाही? हार बिलकुल मानली नाही ना तर तुम्ही पुढे नक्की जाल. आता किती पण केलं तरी हळूहळू मी पण तर पुढे जातच आहे. पण माझा जो अनुभव आहे यूट्यूबचा, माझ्यासोबत जे काय झालं यूट्यूबमध्ये ते मी तुम्हाला शेअर केलं. आणि असंच मी तुम्हाला ना माझ्यासोबत काय काय झालं काय काय नाही झालं तर मी तुम्हाला नक्की सांगत जाईन. पण मी जर समजा तुम्हाला सांगते ना तर हा माझा पर्सनल अनुभव आहे. हा अनुभव एकदम खरा आहे म्हणून तुम्हाला सांगते मी. तर मी तुम्हाला सांगते, प्लीज 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 तुम्ही तुमच्या चॅनलवर लक्ष द्या. तुम्ही तुमच्या लाईव्हवर लक्ष द्या. दुसऱ्यांच्या लाईव्हवर बिलकुल लक्ष देऊ नका. दुसऱ्यांच्या चॅनलवर बिलकुल लक्ष देऊ नका. कारण जर आपण दुसऱ्यांच्या चॅनलवर लक्ष दिलं नाही तर दुसऱ्यांच्या लाईव्हवर लक्ष दिलं नाही तर इकडच्या तिकडच्या गोष्टींवर आपण लक्ष दिलं तर आपण आपल्या चॅनलवर लक्ष देऊ शकत नाही आणि आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे आपण बिलकुल प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही कधीच लोकांचा विचार जास्त करू नका. तुम्ही तुमचा स्वतःचा विचार करा आणि सक्सेस व्हा. धन्यवाद.